केंद्रीय प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाल ने कहा कि स्थानीय चुनाव अपने दम पर लड़ने की कार्यकर्ताओं की भावना का सम्मान होना चाहिए। साथ ही उन्होंने कांग्रेस वंचित आघाड़ी पर सकारात्मक और संयमित रुख अपनाने की बात की है। लोकसभेच्या वेळेस आम्ही केवळ 3 पक्ष आणि इतर काही मित्रपक्ष सोबत असताना एक फार मोठं यश लोकसभेच्या वेळेस मिळालं आणि आम्ही सर्व जण सोबत असूनही विधानसभेच्या वेळेस यश मिळू शकलं नाही ही असणारी एकंदरीत पार्श्वभूमी आहे आणि त्याही वेळेस नवीन कोणताच भिडू नव्हता। आता पुढच्या निवडणुकीच्या अनुषंगानं जी बिहारची जी तुलना होती आहे ती एकीकडे तुलना होणं स्वाभाविक जरी असलं तरी बिहारमध्ये आमच्यासोबत तेजस्वी यादव होते, कम्युनिस्ट पक्ष होता, इतरही मित्रपक्ष होते। यांची मोठ बांधल्यावरही जो निकाल आला तोही आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। त्यामुळे सबुरीने सर्वांनीच घेतलं पाहिजे आणि या संदर्भामध्ये चर्चा जी आहे त्या चर्चा करून राष्ट्रीय पातळीवर चर्चा करून निर्णय हे पुढे होऊ शकतात। तुर्तास प्रत्येक पक्ष हा कुठे पक्षाच्या भूमिकेतून आणि कार्यकर्त्यांच्या भावनेतून जर काही प्रतिक्रिया व्यक्त होत असतील तर त्या सर्व प्रतिक्रियांचं आपण स्वागत केलं पाहिजे। तो पराभव करायचाच आहे आणि या राष्ट्रीय पातळीवर या सर्व एकंदरीत मुठभर लोकांचं चांगलं करण्याकरता जे मोदी सरकार कार्यरत आहे याचा राष्ट्रीय स्तरावरचा सर्वात मोठा जो लढा आहे हा काँग्रेस पक्ष लढत आहे आणि इतर ठिकाणी मित्रपक्षही किंवा काही संघटनाही त्या अनुषंगाने ते लढत आहेत। अडाणींच्या आणि अंबानीशी कुठल्याही प्रकारचे संबंध हे काँग्रेसचे नाहीत। तो धारावीचा पासून सुरू झालेला मुद्दा असो वाया गुजरात दिल्लीपर्यंतचा असो आम्ही त्यांच्या विरोधात होतो आहे व राहू। आता भ्रष्टाचार जो झालेला आहे त्यावर कारवाई कोणावर होणार? मागच्या काळामध्ये आपण बघितलं की भल्याभल्यांना जेलच्या कोठडीमध्ये आपण घातलेलं बघितलं। मात्र जेव्हापासून नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत केवळ या सर्व भ्रष्टाचाराच्या तथाकथित प्रकरणाचा उपयोग हा पक्ष फोडण्याकरता आणि स्वतःच्या पक्षात घेऊन क्लीन चिट देण्याकरता त्याचा वापर होत आहे। यांच्या धमक असेल ना खाऊंगा ना खाने दूंगा धोरण असेल तर यांनी सर्वांवर गुन्हे दाखल केले पाहिजे। मनमोहन सिंगजींच्या काळात फार मोठे ईडी सारखाही कायदा बनला, इतरही कायदे बनले, माहितीचा अधिकार आणला आणि भ्रष्टाचार कमी करण्याचे प्रामाणिक प्रयत्न झाले। यांच्या काळात यांनी काय केलं याचाही खुलासा याच्यासोबत होणं आवश्यक आहे। मागच्या मुख्य न्यायाधीशांनी चंद्रचूड यांनी दिलेला जो आदेश आहे त्या आदेशाची बरीच चर्चा झाली आणि त्या आदेशानुसार तेव्हाचं पक्षफूट असो किंवा स्थापन झालेली सरकार असो ही चुकीच्या पद्धतीने झाली हे दस्तूर सुप्रीम कोर्टाने सांगितलं आणि आता त्या मूळ पक्षाचा त्याचा तो कोणता नेते कोण असावेत या संदर्भामध्ये इतक्या विलंबाने अनुसूचित 10 ही स्पष्ट कायदा सांगत असताना हा जो होणारा विलंब आहे हा एका अर्थाने न्याय नाकारण्याची भूमिका ही कुठेतरी अधोरेखित होत आहे एवढंच त्यांनी विचारायला सांगितलं। वंचितला सोबत घेण्याच्या अनुषंगानं स्थानिक नेतृत्वांनी शिफारशी केल्या होत्या आणि कुठेतरी वंचित आणि काँग्रेस हे सोबत लढले पाहिजे अशा प्रकारची एक भावना देखील मोठ्या प्रमाणावर ही कुठे आढळून येते। या भावनेचाही आम्ही आदर करतो। शेवटी संविधान वाचवण्याची जी लढाई आहे या लढाईमध्ये आपण सर्वांनी एकत्र येऊन पुढे गेलं पाहिजे ही त्यामागचा जो असणारा आशय आणि या आघाडीच्या संदर्भात मी उत्सुक आहे। ही आघाडी घडून यावी करिता माझ्या सदिच्छा आणि शुभेच्छा आहेत। अब आपकी कार और बाइक की हर जरूरत का बस एक ही ठिकाना, श्री श्याम टायर्स। यहाँ मिलेगा आपको व्हील अलाइनमेंट और व्हील बैलेंसिंग, पंचर और टायर सर्विस, कार और बाइक वॉशिंग, अलॉय बेंड रिपेयर और रिम स्ट्रेटनिंग, जनरल सर्विसिंग और बैटरी की सुविधाएं। श्री श्याम टायर्स में सभी ब्रांड के टायर्स उपलब्ध है और सेवा हर वक्त आपके लिए हाजिर है। जहाँ सेवा बनती है श्रद्धा वही है श्री श्याम रसोई। सेवा ही सबसे बड़ा धर्म, हर दिन इंसानियत का स्वाद परोसती है यह श्याम रसोई। सिर्फ 2100 में एक दिन का अन्नदान और 21,000 में पूरे साल का पुण्य। करुणा, प्रेम और सेवा का संगम है श्री श्याम रसोई। कामठी तहसील के मौजा, पावनगांव, घोरपड़ और रनाडा इलाकों में शानदार लोकेशन पर मिल रहे हैं NIT सैंक्शन प्लॉट्स, वो भी 24 महीनों की आसान किस्तों में। मौका सीमित है, आज ही बुकिंग करें और अपने सपनों की जमीन के हकदार बने।